नमस्ते, जयश्री किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची फेवरेट डिश म्हणजे आळूवडी. तर चला बघूया महाराष्ट्रीयन पद्धतीने आपण आळूवडी कशी बनवतो. तर बघू शकता किती छान आपले आळूवडे झाले आहे. चला याची रेसिपी बघूया. तर मी आळूचे पानं घेतलेले आपण बघू शकता 15 ते 20 असे पानं आहे आळूचे. मोठे मोठे असे लांबडे लांबडे पाळ आळूचे पानं आहे. त्याबरोबर आपण त्याला लागणारं साहित्य म्हणजे बेसन, तांदळाचं पीठ, कोथिंबीर, हिरव्यागार मिरच्या, लसूण आणि जिरे असं घेतलेले. पुन्हा एकदा मी दाखवते. बेसनचं पीठ कमीत कमी पाव किलो घेतलेलं आहे. 3 मोठे चमचे तांदळाचं पीठही आपण घेतलेलं आहे. आणि आळूचे पानं आहे आपले व कोथिंबीर, जिरे, मिरच्या व लसूणची आपण चटणी बनवून घेतली आपण बघू शकता. व लांबडी लांबडी आपले आळूचे पानं आहेत. त्यात आपली वडी ही मोठी होणार आहे. तर एका पातेल्यामध्ये आपण मिश्रण बनवण्यासाठी चटणी घेतलेली आहे जी आपण वाटून घेतलेली. त्यामध्ये आपण बेसनचं पीठ टाकूया. पाव किलो असं बेसनचं पीठ घेतलेलं आहे. त्याबरोबर आपण तांदळाचं पीठही टाकलेलं आहे. व यात आपण मस्तपैकी मिक्स करून घेऊया. थोडंसं तुम्ही वरती चवीनुसार मीठही टाका. तिखट आहे म्हणून मी थोडंसं जास्तच मीठ टाकले. यात आपण हळदी टाकलेली आहे. 1 छोटा चमचा असं आपण हळद टाकलेली आहे. व त्याबरोबर आपण मिक्सरमध्ये जे वाटलेले आहे तेच पाणी आपण त्याच्या आतमध्ये टाकले व एकदम त्याला मस्तपैकी त्याचं मिश्रण बनवून घेतले. हातानेच आपण मस्तपैकी बेसनचं असं मिश्रण बनवून घेणार आहोत आळूच्या वडीला लावण्यासाठी. दोन ते 3 मिनटं आपण याला छानपैकी हटवायचे. एकदम पातळ करून घ्यायचे मिश्रणला. थोड्याशाही गोठ्या नको ठेवायला. बघू शकता आपण 2 ते 3 मिनटं मस्त याला हटून घेतलेले आहे हातानेच. मस्त असं पातळ झालेलं आहे आपलं मिश्रण. व आपण बघू शकतो आपण याच्यामध्ये काही सोडा वगैरे टाकलेला नाही आहे. आता आपण आपलं पान असं उलटं घ्यायचं आहे बघा. आणि खाली मी असा मोठा थाळा घेतलेला आहे. त्याला पण आपण पालतं केलेलं आहे. व त्याच्यावरती आपण छोटं असं पाणी टाकलेलं आहे. व एकीकडे आपण गरम पाणी एक करून घेऊया स्टीमसाठी. व त्याच्यावरती आपल्या घरी अशी मोठी चाळण असतेच तर ती ठेवायची. बघा आपलं पाणी किती मोठं आहे. हे आमच्या गावचे पानं आहे.
आता बघा आपण एकदा स्पूननी त्याला टाकून घेऊया आणि सगळीकडे त्याला एकदम छानपैकी पसरून घेऊया. कानी कोपरे असं सगळं आपण याला पसरून घ्यायचे. मग नंतर आपण हातानेही करू शकतो. अशा आपल्याला सगळ्या पानांना करून घ्यायचे सेम. हे बघा आता दुसरं पानही घेतलेलं आहे मी. तिसरं पान घेतले आपण, त्याच्यावर पण आपण सेम असं लावून घेऊया. चारी साईडने आपण मिश्रण लावून घ्यायचे. हे आपलं 5वं पान आहे. यातही आपण सेम प्रकारचं मिश्रण लावून घेऊ शकतो. पण 5 किंवा 7 असे पानं घेऊ शकतो रोल बनवण्यासाठी. आपण 6वं पाणी घेतलेलं आहे, कारण की आपल्याला आपली आळूवडी मोठी बनवायची आहेत म्हणून. हे बघा आपण सगळीकडे बेसनाचं मिश्रण असं लावून घेतोय. आता आपण याला मस्तपैकी फोल्ड करून घेऊया. आपण 6 पानांचा असं एक रोल बनवला आहे. हे बघा कसा आपण रोल बनवलेला आहे. जर का तुमचा रोल असा चिटकत नसेल तर तुम्ही आपला धागाही लावू शकता, पण माझा रोल असा चिपकतो म्हणून मी धागा नाही लावत. बघू शकता आपण छानपैकी चिपकलेला आहे. आणि वर आपण त्याच्यावरती झाकण ठेवले, जे आपण स्टीम केलेलं ते 10 मिनिट आपण स्टीम केले. त्याच्यात पाणी आहे, ते पाणी मस्त उकळलं तर हे होतं. बघा आपलं 3 अशा आळूवड्या झालेल्या आहे. 3ही मी 6 अशा पानांच्या केलेल्या आहे. आता बघा आपण सुरी घालून बघतोय तर मला असं वाटते की मधलं थोडंसं नाही झालं, साईडचं बघूया. तर थोडंसं अजून त्याला आपण स्टीम देऊया फास्ट गॅसवर. आणि मग आपण बघू 2 मिनिटांनंतर. तर परत आपण असं झाकण ठेवूया. आपण अजून आपल्या आलूवडी नीट हे असं झालेलं नाही आहे स्टीम. 2 ते 3 मिनिटांनंतर आपल्या आलूवडी छानपैकी स्टीम झालेल्या आहे, आपण बघू शकता. आता आपण याची कटिंग करून घेऊया. हे बघा मस्त कटिंग केल्यावर तुटत नाही आहे, बरोबर असे निघतात आहे. तुम्ही हीच कन्सिस्टन्सी पकडून तुमच्या अंदाजे करू शकतो. हे बघा किती छान आपली अशी आळूवडी झालेली आहे. हे बघा मी पहिलेही कापून घेतलेले, तुम्हाला दाखवते हा रोल कापून. हे बघा आपण एका तव्यामध्ये आपण तेल गरम व्हायला ठेवलेलं. त्यामध्ये आपण डीप फ्राय पण करू शकतो, पण आळूवडी जास्त डीप फ्राय तेलकट होते म्हणून आपण असं शॅडो फ्राय करून घेतलेले आहे तेलामध्येच. बघा आपली आळूवडी एका साईडून छानपैकी फ्राय होते तेलामध्ये. आपण पलटून घेऊया.
हे बघा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व आळूवडीची तुम्हाला कन्सिस्टन्सी बनवायची कशी वाटली असेल एक कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जयश्री किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे आपण बघू शकता आपल्या आळूवडी कशा खुशखुशीत व कडक मस्तपैकी झालेल्या आहे. याला आपण चटणी संग ट्राय करणार आहोत. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू.